हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला मी डिटेलमध्ये मी काय काम करते रोजच्या रोज ते दाखवते. तर ते पण तुम्हाला मी तोंडी पण सांगते आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर काल तर पडदे लावले, तुम्ही बघितलं असेल. आता मस्त की पडदे काढून घेते आणि खिडकी ओपन करते, कारण की मला खिडकी दरवाजा सगळं मला उठल्या चालू असायला पाहिजे. ते मला कोंडल्यासारखं अजिबात आवडत नाही, एकदम सुट्टं आवडतं. मी सकाळी उठली की ना की पहिले खिडकी दरवाजा सगळं उघडते. मी गॅलरीची खिडकी पहिले उठले की गॅलरीची खिडकी दरवाजा सगळं उघडून ठेवते. आणि इथं कसं होतं माहिती का, थोडं तरी उघडं ठेवलं वारा खूप येते, मग तात्पुरतं उघडून ठेवते आणि परत बंद करते. जाळी आहे ना, जाळी लावून ठेवते, असं करते. आणि गॅलरीचा दरवाजा 24 तास माझा चालूच असतो. आणि फक्त बेडरूमचा आहे ना, ते आहे ना कसं करते माहिती का, थोडंसं उघडं ठेवते. जरा जास्त उघडलं तर एवढा वारा येतो, दन 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 सगळं आपटून जात आहे. वाराच तेवढं येते तर काय करायचं. तर इकडची खिडकी उघडली, ह्या खिडकीतून, आता हॉलच्या खिडकीतून एवढा वारा येत नाही, तेवढा आहे ना बेडरूमच्या खिडकीतून येत आहे. म्हणून ते ना बंद असते. फक्त थोडं 2 बोटं एवढं अंतर सोडून मी चालू ठेवते, नाही तर शक्यतो बंद ठेवते. कारण की मी पूर्ण उघडं ठेवलं की झालं, मग सगळंच उडून पडतं आणि सगळंच आपटापटी होते. दरवाजा दन 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 आपटतो म्हणून मी ते दरवाजा उघडत नाही. पण किचनची खिडकी, गॅलरी, दरवाजा सगळं ओपन करून ठेवते. तर असं. आणि आता हे बघा, खिडकी ओपन केली, सगळं हातरून उचललं, घडी मारून ठेवलं, तिथं झाडू मारून पुसून मग हातरून ठेवलं. आता हे बेडशीट तर नवीन घातले, तर हे मस्तपैकी झाडून घेते. तर एकदा मी घातलं ना, तर मग पहिले काय करते, थोडंसं ताणून घेते आणि परत व्यवस्थित लावते. आता हे कसं लावलं आहे बघा. आणि वरतून झाडून घेते, छानपैकी असं झाडून घेते. आणि त्याच्यानंतर मग सगळं हातरून ठेवते, आणि म्हणजे उशा वगैरे ठेवते आणि झाडू मारून घेते. तर बेडशीट वगैरे सगळं हातरल्यानंतर झाडू बिडू स्वच्छ मारून घेते. आणि त्याच्यानंतर मग लादी पुसते. तर हे सगळं व्यवस्थित मारून घेते. आणि तुम्हाला माहिती आहे, केरसुनीपेक्षा हे हाताची झाडू आहे ना, ते मला बरं पडते. कारण की बसून म्हटलं तर कंबर घायला येते. उभा राहून पटापट झाडू मारून घेते. आणि इथं माझं काम चालू आहे, तर कार्तिक मध्ये बघा त्याचं कसं लोडबोड चालू आहे. सगळं खालून झाडू व्यवस्थित मारून घेते, हे बघा. आणि हॉलची दरवाजा ना, ते पण मी ना 24 तास बंदच करून ठेवलं. उघडं ठेवलं ना की ते पण आपडतं. आणि पाठीमागे ते छोटं काळं दिसतं ना, ते लोचिंगम आहे. तर तिथं दरवाजा चिपकून बसते, मग तेव्हा आपटापटी होत नाही. पण दरवाजा कसा वारा तिथून पण येतं ना, त्याच्यासाठी ते उघडं ठेवत नाही जास्त. हे बघा, खाली पाठीमागे आपोआप जाऊन तिथं चिपकते. तर इथं बघा सगळं मी झाडू मारून घेते. तर कार्तिक बघा कसं मध्ये करायला लागले. आणि टेकून ठेवलं तर आपटत नाही. आणि मेन म्हणजे ते एक बरं झालं, दरवाजाच्या पाठीमागे चिंगमसारखं दिलं की दरवाजा उघडं ठेवलं की आपटत नाही, काही नाही. फक्त एवढंच की वारा लय सुटतो, त्याच्यासाठी मी मेन दरवाजा ना बंद करून ठेवतो. आणि तसं पण इथं फ्लॅश सिस्टम आहे म्हटल्यावर सगळ्यांचे दरवाजे बंदच असतात, कोणाचे दरवाजे उघडे नसतात. मी फक्त लादी पुसताना, झाडू मारतानाच आणि देवपूजा करतानाच दरवाजा उघडा ठेवते, नाही तर शक्यतो मी दरवाजा बंदच करते आणि सगळं गोळा करते. आणि हा पॅसेज आहे ना बाथरूमच्या इकडचा, हे बघा, मी थांबले ना तिथं बाथरूम आहे आणि अटॅच आहे. आणि सुपलीत सगळं भरून घेते. त्याच्यानंतर आता जाणार आहे बेडरूममध्ये. आता बेडरूममध्ये जाते, हे बघा. तर बेडरूमला पडदे लावले, हे बघा. हे पण सारून घेते, हे बघा. रात्री झोपताना पडदे सारून घेतलं ना, तर माझ्या कार्तिकने काय केलं बघा, पिन लावले, सेफ्टी पिन लावली. मोठी पिन आहे ना, ती कपडे सुकवायला लापून ठेवताना ती आणलेली ना, ती लावले. तर सारून घेतलं. त्याच्यानंतर गॅलरीच्या बाहेरचं झाडून घेते. आणि मी गॅलरी केवढं उघडं ठेवते, हे बघा. कारण की एवढं त्याच्यापेक्षा पण अजून थोडं उघडं ठेवते, कारण की जास्त उघडं ठेवलं की वारा दंद भरपूर सुटते, म्हणून जास्त गॅलरीज सोडत नाही. आणि झाडू मारून घेते. त्याच्यानंतर मग हॉलचं म्हणजे बेडरूमचं झाडू मारून घेते. हे बघा, पहिले बंद करते खिडकी, नाही तर वाराले सुटतो म्हणून. आणि इथं सगळं झाडू मारून घेते, हे बघा. मशीनला ठेवण्यासाठी जागा नाही. शिलाई मशीन तर बघा तिथं बरोबर कोपऱ्याला ठेवलं, त्याच्या बाजूला वॉशिंग मशीन आहे, त्याच्यासमोर ना पिको फॉलची मशीन आहे. कारण ठेवायला जागा नाही. तिथं दरवाजा ठेवला तर मग देवाच्या इकडे जवळ होते ना, त्याच्यासाठी तिथं ठेवले. आणि इथं बघा छानपैकी असं झाडू मारून घेते. आणि नंतर लागलंच लादी पण पुसून घेते. हे बघा, झाडू मारून घेते. आणि हा कचरा पण सुपलीत भरून घेते.
किचनमध्ये आली. पहिले किचनचं ना लादी पुसून घेते, त्याच्यानंतर हॉल घेते, मग लास्टला बेडरूम घेते. आणि इथं बघा छानपैकी असं पुसून घेते. त्याच्या अगोदर किचनची गॅलरी पुसून घेतली आणि इथं पुसून घेते. हे बघा. आणि काचेची भरणी आहे ना ठेवण्यासाठी माझ्याकडे मांडली नाही म्हणून टोपल्या ठेवल्या. मोठ्या टोपल्यात आहे ना मोठे काचेची भरणी ठेवली आणि छोट्या टोपल्यात आहे ना छोटी छोटी ठेवलेत. असे वेगवेगळं करून ठेवलं पटकन सापडायला, नाहीतर मग सापडत नाही म्हणून. आणि हे सगळं असं रोजच्या रोज काढून पुसते बरं का मी. हे बघा, कारण की किचन छोटं पडलं आहे. माझ्याकडं छोटं असलं तरी चाललं असतं, पण ते कडापाची मांडणी असली असते ना तर बरोबर सगळं सामान माझं बसलं असतं. कडापाचं मांडणी नाही ना म्हणून तेवढं सगळं गोंधळल्यासारखं होते. चला आता कुठं तर ॲडजस्ट करावंच लागते, म्हणून ॲडजस्ट तर करावंच. ॲडजस्ट केल्याशिवाय पर्यायच नाही, म्हणून आता करायचं. आणि इथं छानपैकी असं पुसून घेते. फक्त त्याच्यात पाणी जाऊन देत नाही. पाणी गेलं की मग झालं, मग प्रॉब्लेम व्हायचं. म्हणून ना भांडी लावताना ना बाजूला काढून घेते, त्याच्यात पाणी अजिबात जाऊन देत नाही. आणि इथं पुसून घेते बघा. चक्की आटा सरकवून घेतलं आणि तिथून पण पुसून घेते. मग लागलं चक्की आटा आहे ना तिथे एका साईडला ठेवून घेते. हे बघा, आता किचनचं झालं, आता हॉलचं पुसून घेते. हे बघा, हॉलचं पुसून घेते. गुरुवारची सोडली ना तर रोजच्या रोज पुसते मी लादी. गुरुवारी पुसायचंच नाही लादी, म्हणून मी पुसतच नाही. की फक्त मी देवघर तेवढं पुसून काढते, बाकीचं लादी पुसत नाही. तर फक्त गुरुवारी स्वच्छ असं झाडू मारून घेते, तर आदल्या दिवशी स्वच्छ पुसून घेते. म्हणजे रोजच्या रोज पुसते, मग आदल्या दिवशी पण गोमूत्र टाकून पुसून घेते, कारण की मी गुरुवारची लादी पुसत असते. एका साईडला पुसून घेतलं आणि पुढच्या सगळं तिथं ठेवलेत. माझं काम करण्याची अशीच पद्धत आहे. पहिले मी एका साईडचं करून घेते आणि सगळं एका साईडला लावून घेते, मग एका साईडचं पुसून घेते. सगळं पुसून झाल्यानंतर व्यवस्थित लावून घेते एका साईडला, आणि लागल्यास जागच्या जाग पुसून आणि व्यवस्थित लावून घेते. हे बघा, आता हे खुर्च्याचं काम ते टेबलाच्या बाजूला आहे, तर मग तात्पुरतं मी खुर्ची तिथं ठेवते. पुसून झाल्यानंतर मग खुर्च्या इथं घेते. तर हे बघा, सगळं पुसून घेते. हॉलची तर लादी पुसून झाली. आता मी बेडरूमची लादी पुसायला जाते. तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आजचा, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझं घर कसं नक्की सांगा.